माझं हसू फोटोमध्ये कैद झालंय. मी गौरी पालवे गर्जे बोलते. मी गौरी, हो तीच, जिचा फोटो तुम्ही पोस्टरमध्ये पाहिलात, जिच्या नावाने न्यायासाठी आवाज उठतोय. मृत्यू माझा शेवट नाही ठरू शकला, कारण माझी कथा अजून पूर्ण झाली नाही. मी एक साधी हसणारी मुलगी बाबांच्या बोटाला धरून जगताना शिकले. सुख म्हणजे सापडणं नाही, निभावणं असतं. आई म्हणायची, लग्नानंतर घर उजळवायचं असतं. मी विश्वास ठेवला, मी स्वप्न पाहिली आणि त्या स्वप्नांना अर्थ मिळाला जेव्हा माझ्या हातावर मेहंदी रंगली, जेव्हा माझ्या नावात दुसऱ्या घराचं आडनाव जोडलं गेलं. त्या दिवशी मी स्वतःला पाठीमागे ठेवून एका नवीन आयुष्याला आलिंगन दिलं. पहिले काही दिवस सगळं अगदी चित्रासारखं होतं. हास्य, फोटो, शुभेच्छा, सगळ्यांच्या नजरा माझ्यावर. पण बाहेर दिसणारं हसू घराच्या बंद दरवाजात शांत होतं. सुरुवातीला मी एकटेपणा जिंकण्याचा प्रयत्न केला. नवीन घर आहे, वेळ लागतो असं वाटलं. पण वेळच बदलत गेला. शब्द चिडचिडत झाले, नजरा तुच्छतापूर्ण झाल्या आणि मी विचार करू लागले, कुठे चूक झाली. एकदा माझी आई फोनवर विचारलं, गौरी बरं आहे ना? मी हसले, म्हणाले, हो आई, छान आहे. पण फोन कट होताच मी शांततेत रडले. मी लक्षात घेतलं, दुसरी सावली घरात आहे. फोनच्या कुजबुजा, दूर जाणारे मेसेजेस, रात्री उशिरा परत येणं, त्या नजरा ज्या माझ्याकडे नसल्यासारखं पाहत होत्या. मी चौकशी केली नाही, मी रडगाणं केलं नाही, मी संवाद मागितला. पण उत्तर काय? तू विचारू नकोस, तू शंका घेतेस. मी थांबले. पण घरातील काही लोकांनी मला चुकतंय म्हणून तू त्रास देत आहेस असं मानायला सुरुवात केली. त्या एका वाक्यानं माझा आत्मविश्वास तुटला. कधीकधी आवाज उठवला आणि मला धक्का दिला गेला. कधी दुर्लभ, कधी शब्दांचा अपमान. मी फक्त सहन करत गेले. घर टिकवायला लागतं, ही आईची शिकवण माझ्यात होती. पण एक दिवस माझ्या शरीरावरच्या जखमा आरशातून माझ्याच डोळ्यात पाहिल्या गेल्या. मी स्वतःला विचारलं, मी कोणासाठी जगते आणि काय किंमत मोजून? कुटुंबाला काहीच न सांगता मी रडत झोपायचे. पण मनाच्या कोपऱ्यात आवाज यायचा, गौरी तू बोल. पण मी बोलले तेव्हा मला दोष दिला गेला, तू संवेदनशील आहेस, तू ड्रामा करतेस. मी गप्प झाले. आणि मग तो क्षण आला ज्याला सगळेजण स्वतःहून मरण म्हणतात. पण माझ्या आईवडिलांना दिसली माझ्या अंगावरची सत्याची निशाणी. त्यांनी आवाज उठवला, ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे. किंवा कमीत कमी आत्महत्येला प्रवृत्त करणारा अत्याचार आहे. मी तिथे नाही उभी होती, पण माझा आवाज त्यांच्यातून बोलत होता. मीडिया आली, सामाजिक कार्यकर्ते उभे राहिले, पोलीस चौकशी सुरू झाली. सुरुवातीला ही आत्महत्या असं म्हणणाऱ्यांना पुरावे पाहून थांबावं लागलं. जखमा, तपास, नोंदी, चौकशीतील अंतर, संदिग्ध वर्तन, हे सगळं अचानक. साधी घटना उरली नव्हती. माझी आई माऊली समोर आली, माझ्या फोटोसह हातात न्यायाची मागणी घेऊन. आमच्या गौरीला न्याय द्या. लोक माझ्या नावाने आंदोलनं करू लागले. जस्टिस फॉर गौरी लिहू लागले. माझ्यासाठी आवाज उठवणारे मी स्वतः पाहू शकत नाही, पण त्यांची कृती माझ्या शांत झालेल्या आवाजाचा वारसा आहे. माझ्या पतीवर, माझ्या घरातील सदस्यांवरती गुन्हे दाखल झाले. पण ही लढाई सोपी नाही. कायदेशीर प्रक्रिया, पुरावे, कुटुंबाचा दबाव, प्रभावशाली लोक, या सगळ्यांवरती मात करायला माझ्या कुटुंबानं स्वतःच्या अश्रूंना तलवार बनवलं आहे. आजही तपास सुरू आहे. सत्य कोर्टात सिद्ध होण्याची वाट पाहते. मी गौरी बोलते. मी मरण पावले असेल, पण मी हरली नाही. मी सांगते, एखादा मृत्यू केवळ आकडा नसतो, त्याच्या मागे कहाणी असते. आज तुमच्यापर्यंत पोचत आहे माझी ही कहाणी, जिथे मुलगी मरणानंतरही जग बदलण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही माझा आवाज ऐकला, तर हे केवळ माझ्यासाठी नसेल, तर प्रत्येक त्या गौरीसाठी असेल,
जिला समाजात, घरात, प्रेमात न्याय मिळाला नाही. मी अजून थांबले नाही. मी शांत दिसते, पण माझी कहाणी अजून धावत आहे. न्यायालयात, बातम्यांमध्ये, लोकांच्या मनात. माझा मृत्यू शेवट नाही, तो सत्य उजागर करण्याची सुरुवात करतो. मी गौरी आहे आणि माझा आवाज आता तुमच्या माध्यमातून जगतोय. जस्टिस फॉर गौरी, जस्टिस फॉर एव्हरी सायलंट व्हॉइस. आता एक तुम्हाला संदेश. मुलगी म्हणजे नशीब खुलतं. मुलगी जन्मली म्हणजे नशीब खुलतं. पण तिचं नशीब सुरक्षित ठेवणं हे मात्र फक्त घरच्यांच्या हातात असतं. आज मुली शिकतात, कमावतात, निर्णय घेतात, पण त्यांचं मन, त्यांची वेदना, त्यांचा आवाज आपण किती वेळा खऱ्याने ऐकतो? आईवडिलांनो, मुलगी लग्न झाल्यावरती ती ठीक आहे का हे विचारणं पुरेसं नाही. तिला आपलं मन बोलता आलं पाहिजे. अशी जागा देणं खूप महत्त्वाचं आहे. तिचा आवाज थरथरतोय, तिचं हसू बनावट दिसतंय, तिचं बोलणं बदललंय, तर फक्त विचारू नका, तिला धरून बसू नये का? सगळं छान आहे याचं नाटक अनेक मुली घराबाहेर आणि घरातील मानासाठी करतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक नाटकाच्या मागे खरे अश्रू असतात. मुलींनो, तुम्हाला शिकवलं गेलंय नातं टिकवा, पण कुणी सांगितलं का तुझं स्वतःचं अस्तित्व जप? लग्न, प्रेम, घर ही बांधकामे आहेत, पण तुमचं मन, तुमचा सन्मान, तुमची सुरक्षितता हा पाया आहे. पाया ढासळला तर घर उरत नाही. कुणी तुम्हाला दुखावतंय, तुमचं मन थांबतंय, तुमचा सन्मान तुटतोय, मग आवाज उठवणं हे बंड नाही, ते जगण्यासाठीची गरज आहे. आईबाबांनो, मुलगी फक्त तुमची जबाबदारी नसते, ती एक जगण्याची ज्योत आहे. ती तुमच्या घरातून दुसऱ्या घरात जाते, पण तिचा हक्क, तिचं रक्षण, तिची सुरक्षितता हे तुमचं कधीच कर्तव्य संपत नाही. काही वेळा ती बोलणार नाही, कारण तिला वाटतं आईला काळजी वाटेल, बाबा तुटतील, घर बदनाम होईल. पण घराची बदनामी हा मुलीचा आवाज नाही. घराची बदनामी तेव्हा होते जेव्हा मुलीचे अश्रू आपण दुर्लक्षित करतो. म्हणून तुम्हा सर्वांना एक विनंती, ती पण कळकळीची. मुलीच्या लग्नात खर्च, सोहळा, फोटो महत्त्वाचे आहेत, पण त्याहूनही खूप महत्त्वाचं आहे तिला शिकवा स्वतःसाठी उभं राहायला, स्वतःला महत्त्व द्यायला, स्वतःच्या जखमा लपवू नयेत ह्याची किंमत समजायला. आणि समाजा, आपण मृत मुलींसाठी न्याय मागतो, पण जिवंत मुलींचे अश्रू पाहण्यापासून डोळे हटवतो. न्याय फक्त पोस्टरवर लिहून मिळत नाही, तो मुलगी जिवंत असताना तिचा आवाज ऐकल्याने मिळतो. मुलीला सन्मानानं जगू द्या, नाहीतर पुढच्या पिढीत न्यायासाठी आणखी एक गौरी उभी राहील. तुम्हाला काय वाटतं, मला न्याय मिळेल?